नमस्कार. जीन पियाजे हे नाव तुम्ही रिपीटेडली ऐकलं असेल. टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण यांची थेअरी आहे. संज्ञात्मक विकासाचा सिद्धांत किंवा बोधात्मक विकासाचा सिद्धांत. तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. सर्वात अगोदर हे व्यक्तिमत्व आहे जीन पियाजे. मूळचे कुठचे होते? हे स्वित्झर्लंडचे होते. स्वित्झर्लंडचे होते. यांनी बोधात्मक सिद्धांत मांडला आणि आपल्या अभ्यासक्रमात त्यांचं वैशिष्ट्य काय असं आहे की जो NCF आहे, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. सर्वात अगोदर NCFचा मूळ पाया आहे ज्ञानरचनावाद. ज्ञानरचनावाद या ज्ञानरचनावादाची मुख्य सुरुवात जीन पियाजे यांच्याकडून मानण्यात येतात आणि खासकर चाइल्ड फोकस एज्युकेशन असावं, मुलांना फोकस करून एज्युकेशन असावं, डिस्कव्हरी मेथड असावी, प्ले बेस्ड मेथड असावी आणि लहान मुलं लिटिल सायंटिस्ट म्हणून स्वतःचं ज्ञान स्वतः अर्जित करतात. ह्या प्रकारची त्यांनी थेरी मांडली, असे म्हणजे जीन पियाजे. आता यांच्या थेरीबद्दल आपण जर डिटेलमध्ये बघायचं असल्यास तर इथून आपण हा व्हिडिओ सुरू करूया. सर्वात अगोदर बेसिक्स आहे. त्यांनी थेरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट मांडली, म्हणजे ज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत यांनी मांडला आणि विशेष म्हणजे यात त्यांनी 4 टप्पे मांडले. या 4 टप्प्यांचे वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यात काय वैशिष्ट्य होतं ज्यावर मॅक्झिमम प्रश्न येतात CTET परीक्षेत ते, आणि यांच्या काही विशेष संज्ञा आहे त्या आपल्याला इनिशियली शिकावं लागेल, जेणेकरून आपण MCQs आपलं राईट करू शकतो. त्यांचं बेसिक आहे पहिला पॉईंट, मुले छोटे शास्त्रज्ञ असतात. आता शास्त्रज्ञ म्हटल्याबरोबर स्वतःच्या अनुभवातून जगाविषयी ते माहिती मिळवतात, म्हणजे नवीन डिस्कव्हरी ते करतात आपले आणि आपल्या ज्ञानात भर घालतात. आता महत्त्वाच्या संकल्पना यांची थेअरी अभ्यासत असताना आपल्याला समजून घ्यावं लागेल. सर्वात पहिले आहे स्कीमा. आता स्कीमा इमेज बघून घ्या. स्कीमा कशाला म्हणतात? तर सरळ सरळ स्कीमाला तुम्ही म्हणू शकतात आपल्या भाषेत मानसचित्र. प्रत्येक वयात मुलांचं मानसचित्र वेगळं असेल. जसं फॉर एक्झाम्पल, जर सूर्य उगवत आहे आणि मावळत आहे, ही संकल्पना आपल्याला माहित आहे, का उगवतो आणि का मावळतो. मात्र मुलाच्या दृष्टीने सूर्य हा जिवंत आहे. आता तुम्ही म्हणाल जिवंत कसं? तर तो मावळतो म्हणजे सूर्य मावळतो आणि पुन्हा उगवतो म्हणजेच सूर्याचा उगम झाला, अशी जेव्हा संकल्पना लहान बालकाची असते तर त्याचं जे मेंटल मॉडेल म्हणते त्याला म्हणतात स्कीमा. सिंपल याच्यात अनुभवातून तयार झालेले मानसिक नमुने जे जगाला समजण्यास मदत करतात. हळूहळू 2-3 गोष्टी आहे. एसिमिलेशन म्हणजे आत्मसात करणे. आत्मसात म्हणजे काय? नवीन माहिती जुन्या स्कीमामध्ये बसवणे. सूर्य उगवतो, का उगवतो त्याचं रिझन माहिती पडलं, म्हणजेच जुन्या ज्ञानाची नवीन ज्ञानाची सांगड घातली. आणि ॲकोमोडेशन म्हणजे जुन्या माहितीचा काही भाग आपण काढला, नवीन माहितीमध्ये ॲड केला, त्यानंतर पुन्हा आपला एक नवीन स्कीमा तयार झाला. आणि यानंतर जे आता हे बघा, घोड्याचं एक्झाम्पल दिलंय त्यांनी की घोडा टॉय बेस मेथड मधूनही त्यांना घोडा दिसतो. पुढे घोड्यासारखं चित्र त्याला एकतर दाखवलं, मात्र हा काय आहे? उंट. मग तेव्हा जेव्हा त्याला सांगण्यात येतो की घोड्यात आणि उंटात फरक आहे, ह्या असिमिलेशन आणि अकोमोडेशन मध्ये जेव्हा संतुलन होते तेव्हा त्याचा पुन्हा नवीन एक स्कीमा तयार होतो. आता स्कीमाचे प्रकार बघा. कृती स्कीमा हे टाइप्स आहे, विचारले जाऊ शकतात. कृती स्कीमा, वस्तू स्कीमा आणि संकल्पना स्कीमा. सिंपल शब्दात सांगायचं झाल्यास, ज्ञान आणि माहितीचे मूलभूत घटक ज्यांचा वापर आपण मेंदूमध्ये माहिती साठवण्यासाठी आणि जगाला समजून घेण्यासाठी करतो ते म्हणजे स्कीमा. ॲसिमिलेशन सात्मीकरण म्हणजे आपण जेव्हा एखाद्या नवीन माहितीला आधीच्या ज्ञानात किंवा स्कीमामध्ये समाविष्ट करतो, आणि समायोजन म्हणजे आधीच्या ज्ञानाच्या जागी जर आपण बदल केला किंवा जुने ज्ञान पूर्णपणे बदलतो त्याला म्हणतो आपण समायोजन. ते MCQ मध्ये जेव्हाही स्कीमा, ॲसिमिलेशन, अकोमोडेशन किंवा इक्विलिब्रियम ह्या जर संज्ञा आल्या तर ते जीन पियाजे यांच्या संदर्भात आहे. आता 4 टप्पे यांनी आखले. जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाचे 4 टप्पे आखले. पहिला आहे संवेदी प्रेरक टप्पा 0 ते 2 वर्ष. दुसरा आहे क्रियापूर्व टप्पा 2 ते 4 वर्ष.
तिसरा आहे मूर्त क्रियात्मक टप्पा 7 ते 12 वर्ष आणि अमूर्त क्रियात्मक टप्पा 12 वर्ष आणि पुढील. कोणत्या तरी म्हणजे खूप साऱ्या बुक्समध्ये 11 सुद्धा दिला आहे. लक्षात ठेवा 11च्या पुढे. म्हणजेच जीन पियाजे यांच्या मते जे हे 4 टप्पे आहे, बेसिक फीचर बघून घ्या, ते अपरिवर्तनीय म्हणजे यामध्ये बदल होऊ शकत नाही. म्हणजेच एज रिलेटेड कन्सेप्ट आहे. बायोलॉजीची सांगड त्यांनी मानसशास्त्राची घातली. पहिला टप्पा संवेदीकारक अवस्था म्हणजे सेन्सरी मोटर स्टेज, प्री ऑपरेशनल स्टेज, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. दुसरं कन्सेप्ट, एकूण जीन पियाजे यांची थेअरी किती स्टेजेसमध्ये डिवायडेड आहे, तर 4 स्टेजेस. ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे MCQच्या दृष्टिकोनातून. पुढे चलूया. आता डिटेलमध्ये आपण एक एक त्यांचे फीचर्स अभ्यासू प्रत्येक स्टेजचे. संवेदीकारक जी अवस्था असते, नेहमी मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना किंवा MCQ सॉल्व्ह करत असताना शब्दांकडे ध्यान द्यायचं. संवेदीकारक म्हणजे तुम्हाला संवेदना ज्या गोष्टीतून प्राप्त होत्या त्या गोष्टी जन्म ते 2 वर्षाच्या मधातल्या, पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे किंवा शारीरिक हालचालीमधून आपलं जग समजून घेणे. म्हणजे मेनली संवेदीकारक अवस्थेत काय आहे, इंद्रियाद्वारे घेतलेले ज्ञान महत्त्वपूर्ण आहे. म्हणजेच हा टप्पा अभ्यासत असताना तुम्हाला एक्झाममध्ये एक टर्म जरूर येईल, ऑब्जेक्ट परमनन्स हे फीचर कशाचं आहे. सर्वात मोठा विकास म्हणजे ऑब्जेक्ट परमनन्स. आता हे ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे काय, याचा अर्थ असा होतो की समजा एखादी गोष्ट डोळ्यासमोर नसली तरी ती अस्तित्वात असते, हे मुलांना समजू लागतात. त्यालाच म्हणतात लपवलेले खेळ शोधणे. तुम्ही हा खेळ लहानपणी ज्या मुलांना अचानक आपण कुतूहलात्मक ज्या गोष्टी दाखवतो किंवा एखादा घोडा किंवा वेगळी गोष्ट ठेवून आपण जर दूर सरवलं तर त्यांची जी प्रतिक्रिया असतात इनिशियली 0 ते 2 वर्षाच्या मधात, त्यामध्ये ऑब्जेक्ट परमनन्स हा एक फीचर असतो. ही झाली पहिली अवस्था. दुसरी आहे पूर्व क्रियात्मक अवस्था, प्री ऑपरेशनल स्टेज 2 ते 7 वर्ष. प्री ऑपरेशनल म्हणजे ऑपरेशन मध्ये आलाय का सध्या, नाही. क्रियात्मक अवस्था आहे काही नाही, पूर्व क्रियात्मक. म्हणजे पूर्व क्रियात्मक मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीचा समावेश करू शकतो, चिन्हांचा आणि प्रतीकांचा. ह्या गोष्टी अशा लक्षात ठेवायच्या. आता जेव्हा चिन्हांचा आणि प्रतीकांचा अभ्यास करायचा असेल त्या संदर्भात जीन पियाजेने एक एक्सपेरिमेंट घेतला होता, त्याला म्हणतात 3 माउंटेन टास्क. आता 3 माउंटेन टास्क मध्ये काय केलं होतं, हे इमेज तुम्ही बघू शकतात. मुलाच्या आजूबाजूला त्यांनी 3 ब्लॉक्स ठेवले आणि त्या 3 ब्लॉक्सच्या मागे एक डॉल ठेवली आणि मुलाला वेगवेगळे चित्र दाखवण्यात आलं आणि त्याला म्हणण्यात आलं की ही डॉल कशी दिसते नेमकी. मुलानं असं चित्र निवडलं जे त्याच्या दृष्टिक्षेपात दिसत होतं, म्हणजे त्याला जे चित्र अभिप्रेत होतं तसं त्याने दाखवलं. याचाच अर्थ काय आहे, जीन पियाजे यांनी याचाच अर्थ असा लावला की मुलं ह्या टप्प्यात अहम केंद्रित म्हणजे इगो सेंट्रिक असतात. आता जनरली आपण जो इगोचा अर्थ वापरतो तसा इगो नाही, म्हणजेच त्यांना गोष्टी स्वतःच्या पर्स्पेक्टिव्हनं पाहणं म्हणजे जास्त आवडते किंवा दुसऱ्याचा पर्स्पेक्टिव्ह ते समजू शकत नाही या अवस्थेत. ते फीचर आहे अहम केंद्रितपणा. म्हणजे त्यांना असे वाटते की जसे ते जगाकडे पाहतात तसे इतरांनी पाहतात किंवा तसे इतर पाहतात. या संदर्भात दुसरा फॅक्ट महत्वाचा आहे, 3 माउंटेन टास्क. पुढे चालूया. मूर्त क्रियात्मक अवस्था, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज 7 ते 11 वर्षामध्ये. कॉन्क्रीट ऑपरेशनल म्हणजे क्रियात्मक अवस्था ही आहे मात्र मूर्त स्वरूप हिला प्राप्त झाला आहे, कॉन्क्रीट झाली आहे. कॉन्क्रीट मध्ये म्हणजे मग तुम्ही काय करू शकता, डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि प्रत्यक्ष असणाऱ्या गोष्टीबद्दल तर्क लावण्याची क्षमता इथे विकसित होते. तर्क क्षमतेचा विकास या दरम्यान होतो. मॅथमॅटिक्सचा जर तुम्ही अभ्यास करून घेत असाल मुलांकडून तर मॅक्झिमम कन्सॉलिडेशन ह्याच वयात होते आणि ह्याच वयात जर त्यांच्या मनात भीती जर निर्माण झाली तर ती ह्याच वयात पक्की होते. म्हणजे लॉजिकल थिंकिंग, मूर्त क्रियात्मक अवस्था. आता इथं त्यांचा अहम केंद्रितपणा संपतो आणि ते इतरांचा दृष्टिकोन समजून घेऊ शकतात.
7 ते 11 वर्षाची मुलं तिसऱ्या अवस्थेत. आता यामध्ये काय शिकतात ते? यामध्ये मूळ पॉइंट आहे संवर्धन करणं शिकतात, कन्झर्वेशन करणं, त्यानंतर क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करणं ते शिकतात. एक्झाम्पल दिले आहे, भांड्यांचा आकार बदलला तरी त्यात पाण्याचे किंवा वस्तूचे प्रमाण तेवढेच राहते, हा त्यांना कन्सेप्ट क्लिअर झालेला असतो. चौथा टप्पा आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था, 11 वर्ष आणि त्याच्या पुढे. आता हे 12 वर्ष आणि त्याच्या पुढे सुद्धा तुम्ही म्हणू शकता फॉर्मल ऑपरेशनल स्टेज किंवा औपचारिक क्रियात्मक अवस्था. हा शेवटचा टप्पा आहे. हा MCQ येऊ शकतो की खालीलपैकी हा जीन पियाजे यांच्या बोधात्मक अवस्थेचा शेवटचा टप्पा आहे. तर औपचारिक क्रियात्मक अवस्था यामध्ये काय होते? अमूर्त विचार किंवा संकल्पना डेव्हलप होते मुलात, किंवा तो विचार करू शकतो आणि शक्य अशक्य गोष्टीबद्दल विचार करू शकतो या अवस्थेत. म्हणजे हायपोथेसिसवर विचार करू शकतो. हे असंच का बरं असेल यावर विचार करतो. तर्कशुद्ध निर्णय घेऊ शकतात. यालाच अनेक संभाव्य कारण शोधून हायपोथेसिकल डिडक्टिव्ह रिझनिंग हा फेज असतो औपचारिक क्रियात्मक अवस्थेत. आय होप हे 4 टप्पे तुम्हाला समजले असेल. म्हणजेच जीन पियाजे यांचं सांगणं काय आहे की जेव्हा शिकण्यासाठी मानसिकदृष्ट्या मुलं तयार होतात तेव्हाच ते उत्तमपणे शिकू शकतात. त्यामुळे शिक्षणाचा पाया हा कृतीवर आधारित असावा, जेणेकरून मुलं स्वतःचा शोध घेण्याची संधी त्यांना प्राप्त होईल व ज्ञानात भर पडेल. आता या सिद्धांताचे वैशिष्ट्य आपण जाणून घेऊ. सर्वात अगोदर मुले छोटे शास्त्रज्ञ असतात, म्हणजे ऍक्टिव्ह लर्निंगवर फोकस केलाय त्यांनी. इथे तुम्हाला म्हटलं की इन्स्ट्रक्शन दिली आहे का, कोणी इन्स्ट्रक्शन देणार आहे का त्यांना? नाही. म्हणजे मुलं स्वतःचा ज्ञानाचा शोध स्वतः घेतात. दुसरी गोष्ट क्वालिटेटिव्ह चेंज आहे, क्वांटिटेटिव्ह चेंज नाही आहे हा. म्हणजेच गुणात्मक बदल होतात या टप्प्यात, आणि हे सर्व टप्पे एज रिलेटेड आहे. कसे आहे? एज रिलेटेड टप्पे आहे. तिसरी गोष्ट क्रमबद्ध टप्पे. आता तुम्ही म्हणत असाल की मुलांना आपण कधीही काही शिकू शकतो का? नाही. म्हणजेच हे टप्पे सिक्वेन्शियल स्टेजचे टप्पे आहे. म्हणजे अपरिवर्तनीय टप्प्याच्या माध्यमातूनच विद्यार्थी शिकतो, असं जीन पियाजे यांचं मत आहे. चौथी गोष्ट अनुकलनाची प्रक्रिया, जे प्रोसेस ऑफ अडॅप्टेशन आपण म्हटलं, त्याचे टप्पे सुद्धा सांगितले त्यांनी, स्कीमा, अडॅप्टेशन या संदर्भात. आणि या सिद्धांताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणासाठी तयारीचा सिद्धांत सुद्धा याला म्हणू शकतो आपण. म्हणजेच हळूहळू वयाप्रमाणे मुलांना काय शिकवावं, म्हणजेच त्यांचा सिलेबस कसा असावा, हे सुद्धा यावरून डिसाईड झालं. हे त्यांचे वैशिष्ट्य जीन पियाजे थेरीचे. आता काही मर्यादा असतात आणि काही टीका असतात. यांच्या थेरीवर टीका करून आणखी खूप साऱ्या लेव वायगोत्स्की असेल किंवा ब्रुनर असेल, यांनी खूप साऱ्या गोष्टी मांडलेल्या आहे पुढे. आता सिद्धांताच्या मर्यादा. सर्वात अगोदर क्षमतांचा चुकीचा अंदाज घेतला या थेरीनं. म्हणजे काही मुलं जास्त डेव्हलप असतात, त्यांना सुद्धा सेम पातळीवर ठेवलाय, आणि काही मुलं कमी डेव्हलप असतात, त्यांना सुद्धा सेम पातळीवर ठेवलाय. दुसरं, टोटली डिपेंड आहे हे मुलांच्या ग्रहण क्षमतेवर, मात्र सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा हे दुर्लक्ष केलं आपण असं म्हणतो, म्हणजे या संदर्भातल्या थेरी सुद्धा खूप साऱ्या मानसशास्त्रज्ञांनी मांडल्या आहे. म्हणजेच पाया हा जीन पियाजेची थेरीच आहे. पद्धतशीर मेथॉडॉलॉजिकल फ्लॉज आहे. म्हणजे पद्धतशीर त्रुटीचा अर्थ काय होते? यामध्ये जे एज रिलेटेड टप्पे दिले आहे ते तुम्ही अपरिवर्तनीय म्हणतात, मात्र पुढे चालून असे जेरॉम ब्रुनर यांनी सांगितलंय स्पायरल करिक्युलम अभ्यासक्रम असो, किंवा मुलांना आपण कधीही काहीही शिकू शकतो, हे किंवा शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असे मत खूप साऱ्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलं. आणि गुंतागुंतीची कार्य, टास्क कॉम्प्लेक्सिटी. आता हे जे टप्पे असतात अपरिवर्तनीय, यामध्ये जे टास्क दिले आहे ते खूप गुंतागुंतीचे आहे. नेमकं कोणतं टास्क कोणत्या वयामानानुसार संपेल हे आपल्याला सांगता येणार नाही. आणि डोमेन स्पेसिफिक आहे, क्षेत्र विशिष्टता. म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटवर जास्त फोकस केला आहे. मात्र पुढे चालून एन्व्हायरमेंटला पण जास्त महत्त्व दिलं गेलं, प्लस सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांना सुद्धा जास्त महत्त्व देण्यात आलं. हे होते जीन पियाजे यांची कोर फिलॉसॉफी, प्ले इज द वर्क ऑफ चाइल्डहुड. अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल जे टू द पॉइंट राहतील आणि फॅक्टला धरून राहतील, तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.